सो नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर कशात तुम्ही मजेत ना? तर मी तेजस मेस्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आठ दिवसामध्ये आवाज पूर्ण बसलेला आहे, तर थोडं समजून घ्या. तर मित्रांनो, आज तारीख आहे 12 तारीख आहे. आज हरिनाम सप्ताह आमच्या उठणार आहे. कालचा दिवस शेवटचा होता. तर आता आपण चालू आहे मंदिरामध्ये. मित्रांनो, वाजलेत 9:45 झालेले आहेत. खूप लेट झालं आहे, कारण काल खूप जागरण केलेले आहे. 4-5 वाजेपर्यंत आम्ही जागेत होतो. जरा पण झोपलेला नाही. सो आता तयार होऊन आता चालू आहे परत मंदिरामध्ये. आरती चालू झालेली आहे. आरती झाली की हरिनाम सप्ताह उठतील. त्यानंतर मारुतीची पालखी पूर्ण वाडीमध्ये फिरेल. पहिली किल्ल्यामध्ये जाईल, किल्ल्यातून आली की पूर्ण वाडी घेईल आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. असा आजचा कार्यक्रम असणार आहे. तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो, नक्की आवडेल तुम्हाला. सो चला आता जाऊया, जास्त वेळ न काढता आपण आता मंदिरामध्ये जाऊया.
शकता पालखी सजावट चालू आहे. बघा कशा प्रकारे सजवत आहे ती. इकडे मारुतीची मूर्ती आता पालखीमध्ये बसवतील इकडे आतमध्ये. हे जास्त टाकू नको बाबू, खाली पडणार आहेत ते. मित्रांनो पालखी वगैरे सजवून मूर्ती वगैरे पालखीमध्ये ठेवून मग पालखी बाहेर पडेल. पहिले किल्ल्यामध्ये जाईल आणि मग पुन्हा वाडीमध्ये फिरेल. अशा प्रकारे मिरवणूक असणार आहे. सो चला आता पालखीवरून जाऊया आपण. सो मित्रांनो पालखी निघाली आता इकडून डायरेक्ट किल्ल्यात जाईल पालखी. महाबली हनुमत की रुचिकर लीला राम भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली हनुमान. दशानन से बलशाली शतानन अनगिनत बरसाए शिलाखंड. सामना करत लखन रघुराई और कपीश भी गदा उठाई. उत्षठ माया भी भयकारी राम कपीत सदाचारी. पूर्ण धर्म स्थापना लाई युद्ध लड़े हनुमत रघुराई. गाथा महाबली हनुमत की रुचिकर लीला राम भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली हनुमान. ये गाथा महाबली हनुमत की रुचिकर लीला राम भगत की जय 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 रघुनंदन राम जय 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 महाबली हनुमान. दुष्ट तनुज चक्रास्त्रा मारा किंतु कपीश विफल पर हारा. पवन तनय विपत्ति निवारे काज सवारे संकट टारे. गाथा महाबली हनुमत की रुचिकर लीला राम भगत की. सो मित्रांनो आता मी आलो आहे मंदिराजवळ. पहिला पालखीजवळ होतो. पालखी आता किल्ल्यातून वाडीत फिरायला आली आता, म्हणजे वाडीत फिरेल. सो मंदिरात येण्याचं कारण असं आहे की महाप्रसादाची तयारी कुठपर्यंत झाली आहे ती तू बघूया आता. तर पहिला जाऊया आता मंदिरामध्ये महिला मंडळ आहेत आणि या साईडला स्टेजमध्ये जेवण करत आहेत. सो जाऊया तर मंदिरामध्ये बघूया. इकडे बघा सर्व महिला मंडळ तयारी करत आहेत जेवणाची. अर्धे या साईडला आहे तिकडे पण बघा सर्व तयारी करतात. प्लस या साईडला सुद्धा आहेत. हे आमच्या गावातलीच आहेत सर्व महिला मंडळ. वेगळे चटणीची तयारी आणि स्टेजमध्ये मित्रांनो जेवण बनवत आहेत. तिकडे पण बघूया. इकडे बघा इकडे जेवण चालू आहे. या साईडला भात झालेला आहे आणि इकडे डाळ वगैरे ठेवली आता. मित्रांनो मेन म्हणजे आमचा महाप्रसाद म्हणजे खीर असते. हा मेन आमचा महाप्रसाद असतो आणि हा प्रसाद पूर्ण गावाला वाटला जातो. मारुतीला नैवेद्य दिला की पूर्ण गावाला वाटला जातो. म्हणजे मेन महाप्रसाद आमचा खीर आहे आणि नंतर जेवण वगैरे. तो जेवण काय पूर्ण पेटवाडीतली सर्व मंडळी येतात जेवायला. आणि मेन आमच्या गावात वाडीसाठी हा मेन खीर हा महाप्रसाद असतो. सो खीर पण झालेली आहे इकडे बघा. हे बघा या साईडला खीर झालेली आहे. 3 टाक्या आहेत. हा पूर्ण हे बघा पूर्ण वाडीत वाटला जाईल घरपट. इकडे बघ आता काय आहे शिजायचं आहे. योगेश काय पाहिजे शिजायचं आता. डाळ वगैरे झाले ना.
डाळ शिजले, डाळीला फोडणी घालायची हा. आहे. कोबीची भाजी भात एक टोप झाला, एक टोप भात व्हायचा आहे. झालंय ना शिजा आदण टाकलेलं आहे. आणि भाजी भाजी पावटा फेमस पावटा. सो मित्रांनो तुम्ही आता बघितलात मंदिरामध्ये सर्व तयारी करतात महाप्रसादाची. लवकरच होईल जेवण म्हणजे तरी पण 2:30 वाजतील. सो आता परत जाऊया आपण पालखीसोबत. पालखी